आता आपण चाललेलो आहे ओमकारेश्वर. आता ओमकारेश्वरचा ब्लॉग आहे आपला, हा शेवटचा ब्लॉग आहे आपला. आता इथून आपण जाऊ ओमकारेश्वरला. ओमकारेश्वरला गेल्यानंतर आपण तिथलं दर्शन वगैरे करू. त्याच्यानंतर आपण इथून आपल्याला उज्जैनवरून बस आहे की 200 रुपये पर हेड मी आपल्याला सोडणार आहे ओमकारेश्वरला. तर आपण जाऊया ओमकारेश्वरला, मग तिथून भेटूया आपण मंदिरात. आपण आलेलो आहे ओमकारेश्वरला. आता आपण पोचलेलो आहे. आता तरी मिनिमम 3 वाजलेले आहे. आपण पोचलो ओमकारेश्वरला. इथून आता आपण फ्रेश वगैरे होऊ, रूम बघू, रूममध्ये लगेज वगैरे आपला ठेवून देऊ. मग तिथून नंतर आपण दर्शनाला जाऊ, नदीवर जाऊ. पूर्ण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बनत राहा.
आणि आता इथून पुढं तुम्हाला टोटल मंदिर परिसरातला नदीवरचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर आपण आता जाऊया मंदिराकडे. मित्रांनो इथं आपण घेतलेलं आहे, फ्रेश वगैरे झालो. आता आपण जाऊ घाटवर नदीवर आणि वगैरे झालो. आता चाललेलं आहे आपण मंदिरात ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला, महादेवाचं दर्शन घ्यायला. आता चाललेलं आपण मंदिरात. तिथून नंतर आपण 14 किलोमीटरची फेरी आहे, ती फेरी पण आपण करणार आहे. ती फेरी पण तुम्ही नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये फेरी वगैरे सगळे दाखवणार आहे. आणि इथे मार्केट पण खूप मोठं आहे, ते पण आपण फिरणार आहे. त्याच्या काही थोड्याशा क्लिप मी टाकन, ते पण तुम्ही नक्की बघा. आता जाऊया आपण मंदिरात. मित्रांनो हे बघा, हे ओंकारेश्वर हे बघू शकता. ही नदी, ही कोणती नदी मामा? ही नर्मदा नदी. आणि ही शंकराचार्याची मूर्ती बघा, शंकराचार्यांची मूर्ती बघा किती मोठी आहे. ही पूर्ण दर्शन रांगेकडे जाण्याची जागा आहे. आणि हे बघा, म्हणजे फोटोमध्ये सगळ्या गोष्टीत जे एकदम खतरनाक दिसत आहे. हे बघा, हे बघा. चला आता आपण जाऊ दर्शनात. कुठे गेले? बर बर. अरे बाबू करू ना आपण फेरी, करू ना 14 किलोमीटरची करू ना. आजी अरे आई बी करा. आई करा. हो मनीषा अक्का. मावशी आई करा. चला बघा मित्रांनो, आपण दर्शन रांगेकडे चालताना हे असं मार्केट आहे इथलं, जिथं एक अष्टगंध, कुंकू वगैरे, भस्म वगैरे. त्याच्यानंतर हे बघा शिवलिंग वगैरे, धागे दोरे, गळ्यातले माळ. हे बघा, हे बघा, हे अशा प्रकारे मार्केट आहे. आणि पूर्ण गल्लीतून असं मार्केट तयार झालेलं आहे. लोकांनी घराखालीच मार्केट तयार केलेलं आहे. हे बघा बँगल्स वगैरे. हे बघा हे पितळाचं दुकान आहे. हे पुस्तक वगैरे बघा. प्रभू श्रीरामांचं मंदिर, आपलं हनुमानांचं मंदिर, प्रभू श्रीरामांच्या भक्तांचं मंदिर म्हणजे हनुमानाचं मंदिर. आता आपण जाऊया मंदिरात. केलेले आपण दर्शन रांग चढायला. हे बघा इथं मंदिर आहे, हे चाललो आपण. हे बघा नदी शेजारीच. आता हे बघा आपण चाललेलो आहे. हे सगळे आपले मेंबर येत आहे, तर चालले आपण. बघू शकता हे चपला स्टँड आहे. 5 प्रति जोड 5 रुपये. आणि इकडून हे दर्शनाची रांग आहे, गर्दी चांगलीच आहे. तर आपण हे बघा, आता आपण जाऊ दर्शन रांगेत. ही दर्शनाची रांग आहे मित्रांनो. ही पूर्ण अशी फिरून मग या इटवरती जाते. मग त्याच्यानंतर अजून मध्ये खूप मोठी रांग आहे, गर्दी चांगलीच आहे. ही पूर्ण फिरून जाते मित्रांनो. त्यानंतर वरती पण खूप प्रमाणात गर्दी आहे. त्यानंतर मग आपण जाऊ. हे बघा गर्दी बघा मित्रांनो. तर आता आपण
हे बघा बघा गर्दी बघा कशी आहे. चला मित्रांनो हे छोटं मंदिर दिसतं इथं नंदी महाराजांचं मंदिर आहे. हे नंदी महाराज जी पिंडी समोरचे एकदम पवित्र नंदी महाराजांची मूर्ती आहे, बघू शकता. ही मेन नंदी महाराजांची मूर्ती आहे. मंदिर बघा त्यांचं नंदीला प्रार्थना करून घ्या. बघा हे जे बेलपत्री वगैरे श्रृंगार झालेला आहे बाबांचा म्हणून सगळे इटच वाहते मध्ये जाऊ देत नाही. हे बघा नंदी महाराजांची मूर्ती मध्ये बॅक साईडला आहे ते मेन मंदिर आहे. तिकडे पण जाऊ आपण आता. हे बघा मित्रांनो एकदम जुनं मंदिर आहे. दगड बघा तुम्ही नक्षीकाम बघा एकदम जुन्या काळाचे नक्षीकाम आहे. हे बघा मित्रांनो लक्ष्मी माताचे मंदिर हे पण आहे इथं. हे ज्योतिर्लिंग आहे. मेन गर्भगृहात मोबाईल अलाउड नव्हता. हे असं दर्शन घ्या. बाकीचा तर टोटल व्हिडिओ टाकलेली आहे तुम्ही. आता हे फक्त ज्योतिर्लिंगाचे व्हिडिओ नाही आधी आपल्याला तिथं कारण मोबाईल अलाउड नव्हता. हे बघू शकता ही मेन ज्योतिर्लिंग आहे. याचं इथूनच दर्शन घ्या मित्रांनो. हे पहा हे मंदिरातून मेन मंदिरातून बाहेर आल्यानंतर प्रभू श्री रामांची प्रतिमा आणि पब्लिक बघा इथून एक्झिट होती की पब्लिक. या बॅक साईडलाच इथं ही मूर्ती दिसली. या बॅक साईडचं हे छोटं मंदिर दिसतं आहे ना या बॅक साईडचं इथं ती शिवलिंग आहे ज्योतिर्लिंग आपली. हे सगळे आता दर्शन करून इथं बसलेलेच आहे. हे बघा किती मस्त आहे. ही शिवलिंग आहे. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता तर बघा इथून शिवलिंग आहे. मी फोटो पण टाकतो. इथं 12 ज्योतिर्लिंगाचे फोटो बघा. पहिलं सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर हे टोटल बघा. टोटल हे 12 ज्योतिर्लिंग आहे. हां हे आले सगळे सोबतच आहे मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे ममलेश्वर महादेव आणि तो जो पूल दिसतोय समोर थोडे अँगल
त्या पुलावरून झुलता पूल म्हणतो त्याला, तिकडं चाललेलो आहे आपण. तर ही रांग आहे त्याची. तर आपण ममलेश्वर महादेवाला जाऊ, त्याच्यानंतर आपण परिक्रमाला जाऊ. ही नर्मदा आरती चालू आहे इथं. नर्मदा आरती आहे. ही नर्मदा नदीची आरती चालू आहे. हे बघा, हे ओंकारेश्वरांचं मंदिर महादेवांचं. हे बघा, हे बघा, ही आरती चालू आहे नर्मदा नदीची. हा बघा मित्रांनो, हा झुलता पूल, जो पूल म्हणतात त्याला, तो हा झुलता पूल. हे बघा, आणि आता हे बघा इकडं आपला झुलता पूल. हे आप्पा पण चालले पुलाचा आनंद घेत. तेव्हा आपला झुलता पूल. आणि हे बघा, हे आपलं महादेवाचं मंदिर, ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर. आणि इकडं नर्मदा नदीची आरती चालू आहे. थोडं दिसत असून तुम्हाला नॉर्मल. हे बघा, हे आपली झुलता पूल. एकदम मस्त असं दर्शन झालेले आहे. पण मग थोडं गर्भगृहात आपला मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळं आपण मधले व्हिडिओ काय दाखवू शकलो नाही. पण मी तुम्हाला नॉर्मल जे टोटल गर्भगृह सोडून जे टोटल आहे बाकीचं ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न केला, आणि पूर्ण दाखवलेलं पण आहे. फक्त उरला आपली शिवलिंग होती बाकीची, ती ज्योतिर्लिंग आपली शिवलिंग ओंकारेश्वराची, तिने दाखवली. तर आम्ही त्याच्यामध्ये बदले एक फोटो टाकून देईल. ते फोटो सेम तेवढंच, फक्त बाकीचं काही सोडलेलं नाही आपण. आता जाऊया आपण ममलेश्वर महादेवचं मंदिरात. स्टार्ट. अप्पा, हे दादू, हे भाऊ, पप्पा, सगळ्यांचे दर्शन झालेले, सगळे थकले. हा ना मामी. इंद्रेश्वर महादेव मार्केट, पुढे वाचलं. हां हां मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे ममलेश्वर महादेवला. हे चाललो आहे आपण ममलेश्वर महादेव. हे बघ किती पुरातन मंदिर आहे, एकदम खूप मोठं मंदिर आहे. हे बघा, आता इथं लाईट नाही मंदिराला, पण हा हे जे माझा बोलतोय तो ह्या इथं ध्वज आहे मंदिराचा. आणि हे पूर्ण एकदम पुरातन मंदिर आहे. हे इथं बघू शकता, हे साईडला पण मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर हे एंट्री इकडून आपण करू. आता जाऊ मंदिरात.
हे ममलेश्वर महादेवाच्या शेजारीचे एक मंदिर आहे, ते पण महादेवाचे मंदिर आहे. त्यानंतर हे बघा कमलेश्वर ज्योतिर्लिंग, खूप मंदिर आहे नुसते ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग. हे नंदी महाराज कमलेश्वर महाराज मंदिराचे ते बघा. दर्शन हेतू प्रवेश. आता आपण चाललेलो आहे दर्शनाला. हे बघा आपण पुरातन चाललेलं आहे आपण आलो. हे बघा किती जुनी मूर्ती. इथं बघा, इथं पण नंदी, इथं पण ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंग म्हणजे पिंड आहे, किती जुनी पिंड आहे. चला आपण आलो जाऊ कमलेश्वर महादेवाच्या मंदिरात. चला डायरेक्ट चाललो आपण कमलेश्वर महादेवाच्या मंदिरात. बघा मूर्ती बघा, खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो, उज्जैन झालं. बघा कमलेश्वर ज्योतिर्लिंग महादेव. बघा मित्रांनो, इथं उज्जैन झाले, आपलं ओंकारेश्वर झालं, काशी झालं. इथं भरपूर ठिकाणी नुसते तुम्ही फिरायला आली ना, नुसते मंदिरांना शिवलिंग दिसतील. हे बघा आता आपण जाऊ गर्भगृहात. हे बाहेरच आहे, आता मेन गर्भगृहात आपण जाऊ. हे ममलेश्वर महादेव मंदिर. कमलेश्वर महादेवाचं आपलं दर्शन झालेलं आहे, एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. तुम्हाला पण दाखवलेलं आहे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि जमलं तर लवकरात लवकर एकदा तरी नक्की भेट द्या, म्हणजे दर्शनाला या. ज्योतिर्लिंग पण पूर्ण होतील. हे धाम आहे, हे ममलेश्वर धाम आहे. धाम म्हणजे ज्योतिर्लिंग सारखीच आहे, पण मग एक नंबर असं मोकळं दर्शन झालेलं आहे. गर्दी काहीच नव्हती. तुम्ही पण नक्की भेट द्या. बघा आपलं एक जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे, तर तुम्हाला मी मंदिर हे बघा ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे डायरेक्ट. ममलेश्वर महादेव ज्योतिर्लिंग हे किती जुनी मंदिर आहे. तर इथंच आपला आता हा ब्लॉग आपण एंड करू, नाहीतर फेरीचा आपण दुसरा पार्ट करू. आता याच्यानंतर आपण फेरी चालू करू. 14 किलोमीटरची फेरी आहे, ती चालू करू. आता ही इथंच थांबू व्हिडिओ. मित्रांनो हे बघा, हे ममलेश्वर धाम आहे. ममलेश्वर धाम नाही, डायरेक्ट ज्योतिर्लिंग आहे. हे बघा ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे, हे बघू शकता. एकदम जुनं पुरातन मंदिर आहे, एकदम मस्त मंदिर आहे. दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे. हे असं म्हटलं आता हे ओंकारेश्वर महादेव जे पर्वतात आहे, तो ओम आकाराचा आहे. तर त्याचा मी फोटो पण एक क्रोमवरून डाउनलोड केलेला आहे, तो तुम्हाला दाखवण्यासाठी डाउनलोड करून मी तो पण व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तो पण बघा, असं पूर्ण ओम आकारात डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे आणि ही ज्योतिर्लिंग आहे. तर हे पण टाकणार आहे, ते फोटो नक्की बघा. मागं बघू शकता हे नर्मदा नदी. सकाळी सकाळी आपण आंघोळ करायला आलेलो आहे. खूप थंड पाणी आहे आणि मजा पण मस्त येणार आहे. फ्रेश, खूप एक नंबर फ्रेश होऊन जाऊ आपण. आता मूडच फ्रेश होऊन जाऊ. हे बघा आता आपण आंघोळ करू आणि मग आपण परिक्रमा मार्गाला लागू.
लोटंगण घेतोय का? इकडे बा. बा आपली आंघोळ झाली. आता आपण पाणी वगैरे घ्यायलो. नर्मदाचं पाणी घेऊ. कॅन घेतली आपण, पाणी घेऊ नर्मदाचं आणि आंघोळ वगैरे झाली. आता आपण जाऊ परिक्रमा मार्गाला लागू आणि परिक्रमा कंप्लीट करू. सकाळी सकाळी आपण आता पहिले महादेवावर पाणी टाकून सुरुवात करू आपण. बघा हे ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग आणि इथं आपण नर्मदाची आंघोळ करून महादेवावर पाणी. ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ये नर्मदा घाट, नर्मदा नदी आहे. हे नर्मदा घाटचं छोटं मंदिर हे बघा. हे नर्मदा घाट हे छोटं मंदिर. इथं घाट हा इकडून साईडनी उतरायला चालेल रस्ता. हे बघा इथं मूर्ती, एक सुंदर मूर्ती, खूप मोठी मूर्ती आहे. इथं बंद आहे. आता आपण वरती गेलो असतो. हे बघा. चला आता आपण जाऊया रूमवर, सामान वगैरे ठेवूया आणि परिक्रमा मार्गाला लागूया. मित्रांनो रूमला जाता होता इथं प्रभू श्रीरामांचे दूत म्हणजे त्यांचे सेवक प्रभू श्री हनुमान यांचं मंदिर दिसलेलं आहे. यांना पण आपण सकाळी सकाळी नमन करून आपण परिक्रमाला सुरुवात करू. हे बघू शकता किती मोठी मूर्ती आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. आपण मध्ये जातोय, मध्ये जाऊन तुम्हाला ती मूर्ती पण दाखवतो, मंदिर पण दाखवतो. हे बघा स्टार्टिंगलाच मंदिराच्या 2 पिलरवर हनुमान आणि छाती फाडून दाखवलेलं रामनाम किती भारी दिसतंय बघा. आणि मंदिर पूर्ण काचेने बनलेलं दिसतंय. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. बघा बघा मूर्ती किती मोठी, किती सुंदर मूर्ती आणि छोटी. तेव्हा हे मंदिर बघा, प्राचीन विष्णू मंदिर आहे. हे ओंकारेश्वर मधलं प्राचीन विष्णू मंदिर आहे. किती भारी मंदिर बघा. आता आपलं लास्ट मंदिर परिक्रमा काय आपण केलेली नाही यावर्षी, म्हणजे या फेरीला आपण परिक्रमा नाही केलेली कारण टाईम भरपूर झालेला होता. आपली ट्रेन आहे परत खांडवावरून, तर आपल्याला परिक्रमा नाही जमली करायला. आपण नेक्स्ट टाईम आलो, नेक्स्ट टाईम एखाद्या वेळेस आपण येणारच आहे, तर आपण तेव्हा परिक्रमा करू. हे बघा हे प्राचीन विष्णू मंदिर आहे. मूर्ती बघा कशी आहे. हे पूर्ण बघा कसे पूर्ण प्राचीन विष्णू मंदिर आहे. बघा पिलर बघा, हे विष्णू मंदिर. जे समोर बघा तुळस, हे तुळस पूर्ण प्राचीन मंदिर आहे. आता चला हे प्राचीन विष्णू मंदिर आणि त्याचे शेजारी हे समोसे कचोरी पोहे, एक नंबर टेस्ट होती. 15 रुपये 15 रुपये कचोरी, 15 रुपये एकदम भारी अशी टेस्ट होती. आपण एकदम फुल नाश्ता झालेला आहे. टेस्ट पण इतकी मस्त होती. चटणी वगैरे एक नंबर. 30 रुपयात फुल होतं माणूस इथं मस्त नाश्त्यात. एक नंबर आज टेस्ट आहे. नक्की इथं भेट द्या. आले तुम्ही ओंकारेश्वरला आले तर नक्की इथं भेट. पार्वती पते हर हर महादेव.
ए दादे अरे बस ना मोबाईल झाला का सुरू ताई ताई आहे का आहे ना हो मारी चिमणे या कोण आहे कोण आहे चाललेलं आता ओंकारेश्वरवरून खंडवा स्टेशनला तिथून आपण आपल्या घरी जाणार आहे शिर्डीला. आता आपण ओंकारेश्वरवरून शिर्डी आपलं खंडवाला बसमध्ये निघलेलो आहे. पर पर्सन 100 रुपये सीट आहे. म्हणजे मागे सगळे आपले 20 जण बसलेले टोटल 20 जे आपला ग्रुप आलेला होता टोटल 20 जण बसलेले. इथून आपण जाणार आहे खंडवा स्टेशनला. तिथून आपल्याला ट्रेन आहे 2 वाजताची आपल्याला ट्रेन आहे. तर त्या ट्रेनने आपण जाऊ खंडवा स्टेशनला. आपण शिर्डीला जाऊ ट्रेनने शिर्डीला जाऊ आणि या बसने आपण ओंकारेश्वरवरून खंडव्याला जाऊ. आता भेटूया आपण याला खंडवा स्टेशन. आपण आलो खंडवा स्टेशनला. हे खंडवा स्टेशन आहे. आता आपली प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गाडी येणार आहे. हे बघा हे खंडवा स्टेशन सगळे उतरले. आता चालले आपण प्लॅटफॉर्म नंबर 5 ला. उतरलेलं आहे मनमाड स्टेशनला. आता 8 वाजलेले आहे. 8 वाजता थोडी गाडी लेट झाली आपली. 8 वाजता आपण इथं उतरलेलो आहे. आता जाऊया बाहेर आणि जाऊया आपल्या गावी शिर्डीला. मित्रांनो आपली ओंकारेश्वरची ट्रिप इथं संपत्ती आहे. जी आपली परिक्रमा राहिली त्याच्याबद्दल माफी. आणि आपली ओंकारेश्वरची ट्रिप इथं आपण समाप्त करणार आहे. आता काय पार्ट 2 आपण नाही बनवते. ही सगळी एकाच व्हिडिओ एकाच पार्टमध्ये करू आपण. पार्ट 2 काही नाही करणार कारण आपली ओंकारेश्वरची ट्रिप एवढीच होती. आपल्याला टाईम कमी आहे. इथून आपल्याला खंडवा जायचं आहे. खंडवावरून आपल्याला ट्रेन आहे परत. त्याच्यामुळं आता आपण इकडंच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. आणि काही चुकलं विकलं असेल त्याच्याबद्दल माफी सर्वांना. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आता आपण असेच नवीन नवीन ब्लॉग आणणार त्याच्याबद्दल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. धन्यवाद.